नमस्कार मंडळी, मी तृप्ती म्हात्रे तुम्हा सर्वांचे माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करत आहे। तर आज आहे आमच्या ट्रिपचा सेकंड डे आणि आम्ही आहोत बेळगावमध्ये। तर इथे सर्वजण आम्ही ब्रेकफास्टसाठी जमलो आहोत। ब्रेकफास्ट करून आता आम्ही जवळपास जे बेळगावचे आम्हाला जेवढं एक्सप्लोर करता येणार आहे आज तेवढे प्लेसेस आम्ही एक्सप्लोर करून तुम्हाला दाखवणार आहोत। तर चला मग जाऊया। आता आम्ही आलो आहोत कलावती आईच्या आश्रममध्ये। परमार्थ निकेतन या नावाने हा आश्रम ओळखला जातो। तर व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे आतमध्ये आम्ही तुम्हाला काही दाखवू शकत नाही। तर चला जाऊया आपण आपल्या नेक्स्ट स्पॉटवर। तर आम्ही देन आलो आहोत मिलिटरी महादेव मंदिरामध्ये। बेळगावमधले हे सर्वात जुने मंदिर आहे आणि हे मंदिर इंडियन आर्मीच्या देखरेखीखाली येते। तर इथे बाजूला पार्क आहे, थोडासा असा झू टाईप मेंटेन केलेला आहे। तर चला मग आपण जाऊया आतमध्ये आणि महादेवाचे दर्शन घेऊया। मिलिटरी महादेवाच्या दर्शनानंतर आता आम्ही आलो आहोत कपिलेश्वर मंदिरामध्ये। ह्या मंदिराला दक्षिण काशी असेही संबोधित केले जाते। तर ही अशी मान्यता आहे या मंदिराची की 12 ज्योतिर्लिंग दर्शन अपूर्ण आहे या महादेवाच्या दर्शनाशिवाय। तर चला आपण मंदिरात जाऊया। आणि हे बघा मंदिर खूप सुंदर आहे आणि आम्ही महादेवाच्या दर्शनासाठी आधी चाललो आहोत। आधी गणेश मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले, देन आता आम्ही चाललो आहोत महादेवाच्या दर्शनासाठी। तर चला मग। आता आपण चाललो आहोत बेळगावी किल्ल्याच्या आत। तर आता आम्ही आलो आहोत आमच्या नेक्स्ट प्लेसवर। तर आजच्या दिवसातला आमचा लास्ट स्पॉट म्हणायला हरकत नाही, कारण की आता आम्ही भरपूर फिरून झालो आहोत। आता आम्ही आलो आहोत एलूर फोर्टवर। तर चला मग आता आपण जाऊया एलूर फोर्टच्या आतमध्ये। तर जाण्याआधी ह्याबद्दल थोडीशी माहिती सांगते की गोवा आणि कारवार भागातून हल्ला करणाऱ्या शत्रूंना शोधून रोखण्यासाठी हा किल्ला प्रामुख्याने बेळगावी या किल्ल्याची चौकी म्हणून हा काम करत होता। तर हा किल्ला प्रामुख्याने वॉच टॉवर म्हणूनही काम करत होता, कारण तो त्याच्या उंचीमुळे म्हणजे ज्या किल्ल्याच्या उंचीमुळे शत्रूंना खूप दूरवरून बघू शकत होता। त्यामुळे त्यांना येणाऱ्या आभासाची दूरवरूनच कल्पना होत होती। तर अशा हा काही किल्ला आहे। तर आता आम्ही आतमध्ये एंटर केले आहे। तर चला मग आपण थोडा किल्ला एक्सप्लोर करूया। येल्लूर गडावरनं एक नजारा, दख्खनचा नजारा। हा जो रस्ता दिसतो तिकडून आम्ही आलो आणि इतकं छान वाटलं ना, कोणच नाही, एकदम रिकामा रिकामा रस्ता। हे आहे बुरुज, येल्लूर गडाचा एक नजारा। महादेव मंदिर,
छानशी बाग बनवलंय. देखरेख अतिशय सुंदर आहे. आणि हे आपले सर्वांचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराज. अप्रतिम मूर्ती आहे. सुंदर आहे. तसा गड हा छोटाच आहे, पण या भागातला हा सर्वात उंच डोंगर आहे. आणि इथे आता धुकं आहे. धुकं बोलू का काय बोलू, क्लिअर दिसत नाही, पण खरंच बघता येतं की इथून खूप लांब लांबपर्यंत नजर जाते. अशीच झाली होती ना, अशीच झाली.